वर्गसंख्या या घटकातली काही ट्रिक्स पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये खूप लवकरात लवकर एखाद्या संख्येचं गुणाकार न करता वर्ग काढता येतात, ही पद्धत आपल्याला पाहिजे आहे. तर बघा, वर्ग संख्या. बघा मुलांनो, वर्ग संख्या तर सहज सोपं आहे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत, ज्या संख्येचे एकच स्थानी 5 आहे त्या संख्येचा वर्ग खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं काढता येतो. बघा, या ठिकाणी आहे 15. आता 15चा वर्ग करायचा आहे, तर काय करायचं आहे? 5चा वर्ग किती रे? 25. आणि बघा, 1 आणि त्याच्या पुढील संख्या, 1 च्या पुढची संख्या कोणती रे? 2. या दोघांचा गुणाकार केला 2, म्हणजे या ठिकाणी 15चा वर्ग किती आला? 225. आता याच पद्धतीने आपण आता मोठी संख्या घेऊया 85, आणि त्या संख्येचा वर्ग काढायचा आहे आपल्याला. बघा, 5चा वर्ग किती आला रे? 25. आणि 8च्या पुढची संख्या कोणती रे? 9. 8 9 72. बघा, ह्या पद्धतीनं आपण ज्या संख्येचे एकच स्थानी 5 आहे त्या संख्येचा आपल्याला काय काढता येतं रे? वर्ग काढता येतो. चला, आता त्याच्यानंतर एखाद्या संख्येच्या एकच स्थानी 0 असल्यानंतर आपण किती लवकरात लवकर वर्ग काढू शकतो हे पाहूया. बघा, आता 10 आहे आणि 10चा वर्ग करायचा आहे. 10 गुणिले 10 पण करायचं नाही. आता काय करायचं? या ठिकाणी 1 आहे तर या ठिकाणी 1 घ्यायचा. आता बघा, किती शून्य आहेत रे? 1. मग 1 शून्य आहे आणि इथं किती तरी 2. मग ह्या दोघांचा गुणाकार केला, किती झाले रे? 2. मग आपण या ठिकाणी 2 शून्य द्यायचे. आलं लक्षामध्ये? आता याच पद्धतीनं बघा, आपण या ठिकाणी असं घेतलं की 100 घेतलं आणि त्याचा वर्ग केला, तर काय करू शकतोय आपण? बघा बघा, इथं पहिल्यांदा 1 घ्यायचे आणि इथं किती शून्य? तर 1 2 2 2 आणि हे 2 2 गुणिले 2 किती झाले? 4. म्हणून एकावर 4 शून्य द्यायचे. 1 2 3 आणि 4. लक्षात आलं? चला, आता त्याच्यानंतर आपण दुसरी एक पद्धत पाहणार आहोत की ज्या संख्या नुसत्या एक एकच संख्या असतात. समजा त्या ठिकाणी 11 आहे. बघा, काय करायचं? 11चा वर्ग करत असताना एक किती वेळेस? 2 वेळेस. म्हणून आपण बघा, क्रमवार संख्या लिहायच्या 1 आणि 2 आणि पुन्हा उलट घ्यायच्या 1, म्हणजे 121. चला, अजून आपण एक दुसरी संख्या बघू, 111 आणि त्या संख्येचा वर्ग करायचा. बघा, किती वेळेस 1 आहे? 1 2 3. मग क्रमवार लिहायचं 1 2 3. आता काय करायचं? 2 नंतर कोणती? 2च्या अगोदर कोणती येते? 1. बघा, 111चा. ह्या पद्धतीने आपण शिकलेलो आहोत. चला, आता मुलांना आपण काय करूया की 2 अंकी संख्या आहेत. किती किती अंकी संख्या आहेत? 2 अंकी संख्या आहेत आणि त्यांचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. मग साधी सोपी बघूया. अगोदर आपण काय करूया रे? समजा आपण या ठिकाणी 24 घेतलं आणि 24 या संख्येचा आपल्याला काय करायचंय? वर्ग करायचा आहे. तो बी गुणाकार न करता. मग काय करायचं रे? 4चा वर्ग या ठिकाणी घ्यायचा. 4चा वर्ग किती येतो रे? 16. फक्त घेताना 2 अंक मध्ये घ्यायचं. आता 2चा वर्ग आहे. 2चा वर्ग किती आहे? 4 आहे. पण 4 न घेता काय करायचं? 0 4. एकच स्थानी 0 घ्यायचं. आता हे 2 अंक आहेत, म्हणजे 2 गुणिले 4 ह्या दोघांचा गुणाकार केला, किती आला रे? 4 दोन्ही 8. आणि पुन्हा त्याचं काय करायचं? दुप्पट करायचं. किती आली? 16. मग हे 16 याच्या खाली घ्यायचं आणि अधिक करायचं. बघा, 6 आणि 0 6. 6 1 आणि 6 7 आणि 5. बघा, 24चा वर्ग 576. बघा, आता ह्याच पद्धतीने आपण एक मोठी संख्या घेऊया, म्हणजे 2 अंकी संख्या असायला हवी. आता 2 अंकी संख्या असली पाहिजे आणि ती मोठी संख्या घेऊया. आता आपण घेऊया 78. कोणती संख्या घेतली? 78. त्या संख्येचा वर्ग करायचा. बघा, 8चा वर्ग करून घ्या. 8चा वर्ग किती येतो? 64. 7चा वर्ग करूया 49. चला, इथं 0 घेतलं आणि 8 7 56. बघा, 8 7 56 ह्या दोघांचा गुणाकार केला आणि त्याची दुप्पट करायची. बघा रे, म्हणजे बे सक 12 हातच्याला 1 बे म्हणजे 10 आणि 112. मग इथं काय करायचे? 112 लिहायचे आणि त्यांची बेरीज करायची. 4. चला, पुन्हा 6 2 8 9 1 10 हातच्याला 1. बघा, 6084 78ची वर्ग वर्ग झाल्याचा. चला, आता दशांश अपूर्णांक असताना आपण कसं सोडवलं पाहिजे? दशांश अपूर्णांक असताना त्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. तर बघा रे, या ठिकाणी काय आहे रे? 1.2 आहे आणि त्याचा आपल्याला वर्ग करायचा. नीट समजून घ्या.
बघा रे, आता या ठिकाणी दशांश अपूर्णांक नाही किंवा दशांश चिन्ह नाही असं लक्षात ठेवायचं. मग 12चा वर्ग पाठ आहे ना आपला, किती झाला रे 144. बघा रे, आता पॉईंट नंतर किती घर आहेत रे 1, पॉईंट नंतर घर किती 1 आणि हे वर्गाचं घर 2, बरोबर. ह्यांचा गुणाकार किती होतो 2, म्हणून एककाकडून 1 2 आणि या ठिकाणी आपण काय करायचं टिंब द्यायचं. लक्षात आलं. चला आता याच पद्धतीने दुसरं एक उदाहरण आपण सोडूया. असं उदाहरण घेऊया आपण की बघा 0.0 बघा 0.5 बघा हे आहे. मग आता आपण काय करू शकतो रे, इथलं 5चा वर्ग आपल्याला माहिती तो 25 करायचा. हा पॉईंट नंतर किती घर आहेत रे 1 2 आणि हे 2 4. आता या ठिकाणी 4 घर आहेत काय नाहीत, मग एककाकडून मोजत यायचं 1 2 नाही म्हणून 0 घेतला, पुन्हा नाही म्हणून 0 घेतला, पॉईंट दिला आणि पॉईंट दिला. चला अजून एखादा आपण असं एखादं उदाहरण सोडूया. बघा की आता आपण असं उदाहरण घेऊया की 115 या संख्येचा काय करायचं आपल्याला वर्ग करायचा. बघा रे, पहिल्यांदा 5चा वर्ग करून घ्या 25. आता बघा 11 आणि त्याच्या पुढची संख्या कोणती आहे 12. मग 11 गुणिले 12 करूया. 11 दोन्ही 22, 4 आले 2, 11 एके 11, 11 2 13. म्हणजे या ठिकाणी किती आले रे, इथं लिहून घेतले. आता बघा पॉईंट नंतर किती घर आहेत 1 2 आणि हे 2, ह्या दोघांचा गुणाकार किती होतो रे 4, म्हणून एककाकडून 4 घर सरकायचे 1 2 3 4. बघा मुलांनो, वर्ग संख्या करत असताना आपण पहिल्यांदा काय सोप्या टेक्निक पाहिले की ज्या ठिकाणी गुणाकार करावाच लागत नाही आपल्याला आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो आणि परीक्षेमध्ये अचूक अशा पद्धतीनं सोडवू शकतो. चला तुम्हाला समजलं असं आशा करतो. मुलांना एक लक्षात ठेवा, हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, हा जास्तीत जास्त पहा आणि आपल्या संकल्पना क्लिअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.